भारतीय जनता पार्टी का। हेलो दोस्तों, गुड मॉर्निंग, नमस्कार, सलाम। मैं हूं सुल्तान अली और आप देख रहे हैं केएमटी न्यूज। कांग्रेस पार्टी से नेता प्रसन्न राजा तिड़के जी ने पार्टी को अलविदा कहते हुए आज सैकड़ों कार्यकर्ताओं के साथ भारतीय जनता पार्टी का दामन थाम लिया। पूर्व विधायक टेकचंद सावरकर और महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जी के हाथों इनका औपचारिक रूप से बीजेपी में प्रवेश कराया गया। इस बड़े प्रवेश के बाद कांग्रेस को स्थानीय राजनीतिक समीकरणों में कड़ा झटका माना जा रहा है। इस अवसर पर मीडिया से बात करते हुए प्रसन्न राजा तिड़के जी ने क्या कहा, आइए सुनते हैं। राजा भाऊ, महाराष्ट्र कांग्रेस कमेटी के महासचिव के रूप में आप कार्यरत थे, क्या वजह रही कि अचानक से आपको आज बीजेपी के साथ जाना पड़ा? आज मी काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश या महासचिवपदी नियुक्त होतो, पण गेल्या काही महिन्यांपासून म्हणा किंवा वर्षांपासून ज्या पद्धतीनं नागपूर जिल्ह्याचं राजकारण चालू आहे तिथे पक्ष कमी आणि गडबाजी जास्त चाललेली आहे असं नेहमीच आम्हाला भासत होतं। जेव्हा जेव्हा आम्ही पक्षाकडे किंवा काही इथलं जसं आता नगरपंचायत नगरपालिका आहे इथे पण ज्या पद्धतीने आम्ही गेल्या 5-6 महिन्यापासून या जिल्ह्यामध्ये काम करतो तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की तिथे फक्त ते तुटपुंजे 5-6 लोकच हे जिल्ह्याची काँग्रेस चालवते आणि वेळोवेळी आम्ही पक्षांना वरती पण कळवलं पण त्यांचं त्यावर दुर्लक्ष राहिलं। आता मौद्याच्या नगरपंचायतला घेऊन आम्ही एक विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही पुढे गेलो, त्यावेळेस त्यांना आम्ही नगरपंचायतच्या अध्यक्षाची तिकीट मागितली पण तिथे सातत्याने मला डावलल्या गेलं, बाजूला केलं गेलं। मागची नगरपंचायतमध्ये तसंच झालं। आम्ही तिथे स्थानिक असल्यानंतर आम्ही बरेच वर्षापासून ग्रामपंचायतीपासून नगरपंचायत तिथे लढवत आलो। पहिली नगरपंचायत जेव्हा तिथे झाली मौद्याची तर आम्ही सगळे सोबत राहून तिथली नगरपंचायत लढवली आणि निवडून पण आणली काँग्रेसची। पण मागच्या वेळेसपासून आम्हाला त्यांनी सातत्याने डावलून स्वतःचा गट निर्माण करून तिथे नगरपंचायत मागची नगरपंचायत काँग्रेस हारली। यानंतर आम्ही एकत्र यावेळेसही आम्ही मीटिंग घेतली, सगळ्यांशी बोललो, पण जेव्हा मला महिन्याभरापासून त्यांनी पूर्ण बाजूला करून आपला गट तिथे 3-4 लोक आहे मौद्यात जे फक्त काँग्रेसचं झेंडावरती करतात पण गटाचं राजकारण सातत्याने करत आले आहेत। त्यामुळे आज आम्ही निर्णय घेतला की जो महाराष्ट्रात म्हणा की देशात सगळ्यात मोठा पक्ष आहे तिथे मौद्याचा विकास झाला आणि आम्ही त्याच दृष्टीने तिथे काम करतो म्हणून आज मी भाजपमध्ये प्रवेश घेतला। आगामी चुनाव को लेकर मौदा नगर पंचायत को लेकर क्या स्टैंड है आपका, किस तरह से विकास कार्य बऱ्याच गोष्टी आहे मौदा नगरपंचायतमध्ये करायला। मागे पण काही चांगला विकास झाला आहे, रोड नाल्या झाल्या आहेत, सिमेंटचे रस्ते झाले आहेत, पण आता जो मूलभूत जो काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या पद्धतीने आम्ही विकासाकडे जास्त लक्ष घेऊन जोच आमचा अजेंडा घेऊन आम्ही इथे आलो या पक्षात। देखने में आया कि कामटी के पूर्व नगर अध्यक्ष साजिद शफात अंसारी भी जो है कांग्रेस छोड़ एनसीपी अजित पवार का दामन उन्होंने थामा है। क्या लगता है कि आने वाले समय में और क्या कुछ देखने को मिल सकता है? कामठीमध्ये माजी नगर अध्यक्ष सफातजी भी त्याच कारणाचे शिकार झालेले आहेत। तिथे पण भरपूर प्रमाणात गडबाजीचा हे झालेला आहे म्हणून त्यांनी तो निर्णय तिथे घेतला। रात्री ते राष्ट्रवादीसोबत त्यांनी पक्षात प्रवेश घेतला। प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहत राहा, आता येणाऱ्या काळात प्रत्येक ठिकाणी जे चित्र आज नागपूर जिल्ह्याचं होत आहे बरेचसे लोक काँग्रेसला सोडून दुसऱ्या पक्षात जातील। कारण ज्या पद्धतीचं मी सांगितलं मागं का ज्या पद्धतीचं जिल्ह्याचं राजकारण चालू आहे ते नुसतं 5-6 लोकांपर्यंत अवतीभोवती फिरते। त्यामुळे ग्रामीण भागात काय होत आहे तिथले कार्यकर्त्यांची काय मागणी आहे असं कुठलाच विषय त्यांच्या ते घेत नसल्यामुळे या पुढच्या काळात काँग्रेसला खूप मोठा धक्का बसणार आहे।